आपल्याला पण मित्रांनो काल या ठिकाणी या पद्धतीने मेसेज आला असेल, BOMBHCG या नावाने बॉम्बे हायकोर्ट काय करत आहे, ज्यांनी फॉर्म भरला त्या सर्वांना या ठिकाणी मेसेज पाठवते. आत्ता 4:20 काही विद्यार्थ्यांना या पद्धतीने मेसेज आला. काही विद्यार्थ्यांना काल पण मेसेज या ठिकाणी सेम पद्धतीने या ठिकाणी BOMBHCG या नावाने मित्रांनो काल या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना सेम मेसेज आला. काही विद्यार्थ्यांना उद्या येईल आणि जरी नाही आला तरी पण ताण घेऊ नका. मी याचा सविस्तर या ठिकाणी काय करतोय अर्थ तुम्हाला सांगत आहे. विद्यार्थी म्हटले सर याचा नेमका अर्थ काय, आम्हाला मेसेज आलेला आहे. तर बघा काय सांगितलेलं आहे, तर काइंडली व्हिजिट द बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट. कृपया बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे तिला काय करायची, भेट द्यायची आहे. ठीक आहे, आपण लगेचच भेट पण देऊया. आणि काय सांगितलं मित्रांनो, कॉम्प्लाय द डिरेक्शन गिवन इन नोटीस डेटेड 20/4/2026. तर 20/4/2026 ची जी नोटीस आहे ती या ठिकाणी काय करा, व्यवस्थित पहा. मग सर्वप्रथम आपण या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरला या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती जर आपण या ठिकाणी आलो तर त्या नोटीसवरती जाऊया आपण. मग ह्या नोटीस आपण ऑलरेडी डिस्कस पण केलेली होती, पण पुन्हा एकदा आपण ही नोटीस पाहूया. मेसेज आलेलाच आहे सर्वांना. तर त्यांनी या नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लिपिक, शिपाई, हमाल, ड्रायव्हर जे पण या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, ओके, लिपिकचे, शिपाईचे, ड्रायव्हरचे, तर तिन्ही याची परीक्षा जी आहे ती काय 26 तारखेला होणार आहे. त्याचे जे परीक्षा केंद्र आहेत तर त्या परीक्षा केंद्र या ठिकाणी काय केले आहेत मित्रांनो, डिक्लेअर झालेले आहेत. तर ते परीक्षा केंद्र तुम्ही काय करायचं आहे, तर वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे. तर ही आहे 20/4/2026 ची जी आहे ती नोटीस आहे. म्हणजे परीक्षा केंद्र आणि हॉल तिकीट आणि परीक्षा दिनांक याच्या संबंधी काय मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस होती. ऑलरेडी आपण याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे. हॉल तिकीट पण तुम्ही डाउनलोड करत आहात. त्यामुळे आता याचा एक्स्ट्रा ताण घ्यायची काही सुद्धा गरज नाही. फक्त आता जे विद्यार्थी कोल्हापूर, जे विद्यार्थी कुठले मित्रांनो, तर जे विद्यार्थी शिपाईचा फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचं ऑलरेडी सेंटर कोल्हापूरला, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये आलेलं होतं, तर त्यांनी फक्त काय करायचं आहे आणि पालघर, ठाणे आणि कोल्हापूर ह्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त काय करा मित्रांनो, तर पुन्हा वेबसाईटवरती जा. पुन्हा याची PDF आपण ऑलरेडी टेलिग्रामवर पण टाकलेली आहे. ऑलरेडी ते डाउनलोड करून मी इथं टेलिग्रामवरती सुद्धा टाकलेले आहेत मित्रांनो, ह्या दोन जिल्ह्याच्या, कोल्हापूरच्या आणि पालघर, ठाणेच्या. तर तिथं जाऊन तुम्ही काय करा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेले आहे. तर परीक्षा केंद्र तुमचे बदललेले आहेत असं त्यांनी नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. आता नवीन जी नोटीस आली तेवढं फक्त तुम्ही 2 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करा, चेक करा. आणि प्रत्येकाने चेक केलं तर चांगलंच आहे. कारण कसं आहे, कधी काही नवीन अपडेट होईल, परीक्षेचे 1 दिवस अगोदर सुद्धा तुम्ही काय करा, हॉल तिकीट पुन्हा वेबसाईटवरती जाऊन एकदा बघा की तेच आहे का सेंटर वगैरे, काही चेंजेस तर नाही का झालं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की तुमचा अभ्यास कंटिन्यू राहतो मित्रांनो. जशी काही नवीन अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. आणि तुम्हाला वाटते की आता माझ्याकडे काहीच नाही, आतापर्यंत मी काय अभ्यासच केला नाही, वेगवेगळ्या या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या जबाबदारीमध्ये बिजी होता आणि मला परीक्षा द्यायची आहे, तर जाता जाता एक रिव्हिजन करायचं आहे मला काहीतरी, तर क्वालिटी कंटेंट सगळ्या विषयाचं भेटेल का, तर येस 150मध्ये तुम्हाला जे काय आहे मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, कॉम्प्युटर सगळ्याचं या ठिकाणी शॉर्ट नोट्स तुम्हाला दिलेले आहेत 150मध्ये. तर एक जाता जाता रिव्हिजनसाठी जर तुमच्याकडे काहीच नसेल तर नक्की आपल्यासोबत राहू द्या मित्रांनो. कसं घ्यायचं आहे हे PDF, तर फक्त 150 काय करायचं, 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला हे सर्व ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटून जाते. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी, सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.